सध्या कोपरगाव भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धामधूम सुरू आहे आणि आपण या भागातील अनेक सामान्य नागरिकांच्या तसेच प्रतिष्ठित नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत। आपण वारंवार ज्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत। आता चालता येत नव्हतो, आम्ही म्हातारे माणसं रस्त्याने पहाटे फिरतो तर आज खड्ड्यातून फिरवावं लागत होतं। आता आम्ही डोळे जरी झाकले तर आम्हाला खड्डा असं लागणारच नाही, अशी कोपरगावची परिस्थिती होती। कोपरगावला कोणी म्हणायचं कोपरगावला गेलं का नाही, आम्ही धुळगावला गेलतो असे लोक म्हणायचे। आता त्यांची शहराची प्रगती झाली, रस्ते झाले, अजून त्यांचे ध्येय MIDC आणि रोजगार, त्याच्यामुळे रोजगार निर्माण, सरकारी दवाखाना काढला, ग्रामीण रुग्णालय काढलं, असे त्यांचे कामं आहेत। आणि इथून पाण्याचा प्रश्न तुम्हाला अगोदर सांगितलं तर 15 दिवसाला 3 आठवड्याला पाणी होतं, ते 3 दिवसावर आले आणि आता त्यांचा संकल्प असा आहे का दिवसात पाणी, एका दिवसात पाणी मिळणार देण्याची त्यांची चालू आहे। आणि त्या जाळ्यासाठी आम्ही सर्व गावकरी जायचं, इकडं काम पाहायला येते ते त्यांना ते समाधान वाटायचं, असं चांगलं काम चालायचं काम। आम्ही इथं शाळेत होतो, बोर्डिंगवर होतो, आम्ही गंगेवर जायचो आंघोळीला आणि त्यावेळेस 4 वाजता पाणी यायचं। स्वतःच्या शिक्षण संस्था आहे, त्यामुळे शिक्षण विभागाची प्रगती होईल असं लोकांचं म्हणणं आहे। आता प्रगती तुम्हाला सांगतो साहेब, आता सगळेच लोक शैक्षणिक शाळा काढू राहिले। हा म्हणतो माझ्या शाळेच्या, त्या माझ्या म्हणतो शाळेच्या। आता त्या शाळेमधून जे चांगल्या मार्कांनी मुलं पास होतील, 90%, 95%, 100%, त्या मुलांची प्रगती होईल असं वैयक्तिक ही शाळा प्रगती करेल। ठीक आहे, उच्च शिक्षणासाठी इथं 2 कॉलेज आहे, एक SHGM आहे आणि एक आपलं हे गंगेकाठचं सोमय्या आहे। आता उच्च शिक्षणासाठी काही लोकांना काय करतात, पैशाच्या मागं पळतात, मोठमोठ्या संस्था डोनेशन मागतात आणि सर्वसामान्याची मुलं हुशार असतात, 90%, 95% मार्क मिळतात, पण पैशाअभावी त्यांना त्या ठिकाणी जाता येत नाही। मग ते आपले गव्हर्नमेंटचे कॉलेज जिथं काय त्यांना स्कॉलरशिप मिळेल, आमकं असं मिळेल, त्या तिथं जातात। एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, आता एकंदरीत आता विकास कामाच्या दृष्टिकोनातून काळे पार्टीची आम्हाला गॅरंटी आहे आणि आम्ही काळे पार्टीमध्येच त्यांना सहकार्य करणार। काळे साहेबांचा तुमचा जनसंपर्क कसा? काळे साहेबाचा मी सर्व्हिसला होतो साहेब, 66 सालापासून काळे साहेबाचा आमचा संबंध आहे। अशोक दादाला माहीत नाही आणि आमदार साहेबाला माहीत नाही। मी आता 70-71 वर्ष चालू आहे, काळे साहेबापासून मी राजकारण करतो। मी त्या संस्थेत कारखान्यात कामाला होतो, 66 सालापासून आम्ही त्यांच्या मागं होतो। थेट जनतेपर्यंत? हो, जनतेपर्यंत हो। तुमचे स्थानिक आमदार आहेत आशुतोष काळे, यांनी काय विकास कामं केली? आता त्यांनी भरपूर म्हणजे पाण्याचं काम केलं बघ त्यांनी। आपलं जे पाणी आम्हाला 15 दिवसाला पाणी येत होतं ना, आता ते 4 दिवसाला पाणी येऊ राहिलं, तर त्यांनी तेवढं पाण्याचा प्रश्न सोडवला आपल्याला, पिण्याच्या पाण्याचा। या व्यतिरिक्त काय कामं त्यांची आणखी त्यांनी भरपूर त्यांनी दवाखाना बांधला आहे, कॉलेज बांधलं आहे, तिथे MIDC त्यांचा प्लॅन चालू आहे, MIDC आणतो म्हणे। आता मला द्या म्हणे, एकदा संधी द्या, मी MIDC आणतो। MIDC आल्याशिवाय काय, आता हे गरीब लोकांना कामधंदे भेटणार नाही, तर MIDC हो हो असं काम संधी मिळेल। हो, एक सामान्य नागरिक म्हणून काय अपेक्षा आहे तुमची? अपेक्षा फक्त मला एकच म्हणायचं आहे की याही नाही ना, कमीत कमी रोडला फिरलं पाहिजे बा, कुठं खड्डे पडले, कुठं झाडलं जोडलं। आता ते संडास जर पागायला गेलं ना, त्या संडासमध्ये अक्षरशः असे किडे पडले का त्या संडासमध्ये कुणी जात नाही, सगळे लोक जाऊन उघड्यावर बसतात त्या नदीच्या कडेला। तर त्याने ते संडासचं काम त्याने दररोज साफ करायला पाहिजे त्याने। तुमचे जे स्थानिक आमदार आशुतोष काळे त्यांनी यावर्षी राष्ट्रवादीकडनं काकासाहेब कोयटे यांना संधी दिली। काकासाहेब कोयटे यांच्या बाबत काय भूमिका आहे तुमची? नाही, ते पण चांगले माणूस आहे, ते बी राजकारणी, हां ते बी, तर त्यांना संधी द्यायची चालू विचार आमच्यावाला। हो, ते कार्यकर्ता। कसा जनसंपर्क आहे काकासाहेब कोयटे यांचा? संपर्क म्हणजे आता त्यांचं त्यांची समता शाळा आहे ना, तिथून आपला संपर्क आहे। त्यांची शिक्षण संस्था आहे, पतसंस्था आहे। हो हो, तर काय वाटतं तुम्हाला, ते विकास करू शकतील? हो, विकास 100% करणार विकास ते, कारण दुसरं कोणी विकास करणार नाही। कारण 5 वर्ष कोणी निवडून आलं ना, परत कोणी चक्र मारणार नाही। हा माणूस कसा आहे, नुसता फोन जर लावला लगेच घरी यायला बसला। हां असं। मग काय वाटतं तुम्हाला, काकासाहेब कोयटेच का? हो, काकासाहेब कोयटे। का बरं? ते कामं करणार इकडून पुढे, ते
दुसऱ्याची आपल्याला गॅरंटी नाही आहे. दुसरं जर आलं तर तो 5 वर्ष काहीच करणार नाही. आता अनेक वर्षापासून ते राजकीयदृष्ट्या सक्रिय नव्हते, आता परत त्यांनी सक्रिय होण्यासाठी पाऊल टाकले, हो. काय वाटतं तुम्हाला की नवीन दिशा देणार का ते? हो देणार 100% देणार ते.